आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीय नित्य समानता यावर आधारित आपण काही सूत्र पाहणार आहोत आणि त्या सूत्रांवर आधारित आपण उदाहरणं सोडवणार आहोत. आता या इथे हा काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोण ABC. यामध्ये B हा कोन काटकोन आहे. तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आता यामध्ये बघा, काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण इथे पायथागोरसचे जे सूत्र आहे, जो सिद्धांत आहे, त्याचा वापर आपण इथे करणार आहोत. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनासमोरील ही जी बाजू आहे AC, तो आहे कर्ण आणि AB आणि BC या काटकोन करणाऱ्या बाजू आहे. तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून आपण पायथागोरसचा सिद्धांत इथे वापरणार आहोत. त्यामुळे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय आहे पायथागोरसचा सिद्धांत? तर कर्णाचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इथे कर्ण काय आहे? AC. तर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता ह्या इथे आपण काय करणार आहोत? तर ह्या दोन्ही ज्या बाजू आहेत, डावी बाजू आणि उजवी बाजू, या दोन्ही बाजूंना आपण AC ने भागणार आहोत. तर AC ने भागल्यावर काय होईल? AC वर्ग भागिले AC वर्ग बरोबर AB वर्ग भागिले AC वर्ग अधिक BC वर्ग भागिले AC वर्ग. आता या इथे बघा, AC वर्ग भागिले AC वर्ग काय येणार? 1 आणि ह्या AB वर्ग भागिले AC वर्गाला आपण या स्वरूपात लिहूया. AB भागिले AC चा वर्ग अधिक BC भागिले AC चा वर्ग. आता इथे AB भागिले AC काय आहे? तर इथे आपण जर बघितलं तर AB भागिले AC, इथे हा जो थिटा जो घेतलेला आहे तो या A या कोनासाठी घेतलेला आहे. जर आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर जी बघितली तर त्यामध्ये जे आपण सूत्र शिकलेलो, जर तुम्ही ते माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये तुम्हाला त्रिकोणमितीय गुणोत्तर कशी काढतात ते सहज समजून जाईल. तर या इथे AB भागिले AC हा काय आहे? AB हा या कोनाच्या लगतची बाजू आहे आणि AC हा कर्ण आहे. तर कोनालगतची बाजू भागिले कर्ण हे सूत्र कशाचं आहे? तर कॉस थिटाचं. तर आपण AB भागिले AC ऐवजी काय लिहिणार? कॉस थिटा. मग ते आलं कॉस थिटा वर्ग. त्याच पद्धतीने BC भागिले AC काय आहे? तर BC ही थिटाच्या समोरची बाजू आहे आणि AC हा कर्ण आहे, म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. हे सूत्र कशाचं आहे? साइन थिटाचं. त्यामुळे BC भागिले AC च्या ऐवजी आपण लिहिणार साइन थिटा आणि साइन थिटाचा वर्ग. तर आपल्याला यावरून सूत्र काय मिळतं? आपण आता ही जी उजव्या बाजूला जी लिहिलेली आहे ते डाव्या बाजूला लिहूया. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस थिटा वर्ग किंवा कॉस वर्ग थिटा कुठल्याही पद्धतीने दिलं तर अर्थ एकच आहे. तर हे पहिलं आपल्याला सूत्र मिळालं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता ह्या सूत्रावरून आपण इतर दोन सूत्र आपल्याला मिळणार आहे. तर ती कशी मिळवणार? तर साइन वर्ग थिटा, आता आपण जे काढलं सूत्र, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता ह्या समीकरणाला आपण काय करणार? तर दोन्ही बाजूला साइन वर्ग थिटाने आपण त्याला भागणार. मग आपण काय करूया? साइन वर्ग थिटा भागिले साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साइन वर्ग थिटा बरोबर 1 भागिले साइन वर्ग थिटा. आता साइन वर्ग थिटा भागिले साइन वर्ग थिटा 1 येणार. इथे आपण हा कॉस वर्ग थिटा भागिले साइन वर्ग थिटा कसं लिहू शकतो? कॉस थिटा
भागिले साइन थिटा आणि कंसाचा वर्ग बरोबर 1 साइन वर्ग थिटा. तर इथे कॉस थिटा भागिले साइन थिटा काय येतं? कॉट थिटा त्याचा वर्ग बरोबर 1 साइन वर्ग थिटा येतं कोसेक वर्ग थिटा. म्हणजे आपल्याला सूत्र काय मिळालं? 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. हे आपल्याला दुसरं सूत्र मिळालं. आणि याच पद्धतीने आपण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ला जर कॉस वर्ग थिटाने जर भागलं तर आपल्याला सूत्र मिळतं 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आता जी आपण 3 सूत्र बघितली साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. तर ह्या सूत्रांचा वापर करून आपण काय करणार आहोत? पुढची गणितं सोडवणार आहोत. तर याआधी आपण आधी जी सूत्र बघितलेली होती ते मी त्याची पुन्हा एकदा उजळणी करते. 1 भागिले साइन थिटा बरोबर कोसेक थिटा 1 भागिले कॉस थिटा बरोबर सेक थिटा आणि 1 टॅन थिटा बरोबर कॉट थिटा. तर ह्या सर्व सूत्रांचा वापर करून आपण काही उदाहरणं कशी सोडवायची ती बघणार आहोत. बघा पहिलं आपलं उदाहरण आहे. जर साइन थिटा बरोबर 7 भागिले 25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. आता हे जे गणित आहे ते आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर एक पद्धत जी आकृतीच्या द्वारे आपण सोडवू शकतो ती पद्धत मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर तुम्ही जर मला फॉलो करत असाल किंवा मला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला ती पद्धत नक्कीच कळली असेल. तर त्याही पेक्षा सोपी पद्धत आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ताच आपण एक सूत्र बघितलं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या सूत्राचा आपण इथे उपयोग करणार आहोत. आता इथे बघा साइन थिटा आपल्याला किंमत दिलेली आहे. ही साइन थिटा किंमत आपण या इथे साइन वर्ग थिटाच्या इथे घालणार आहोत. तर साइन वर्ग थिटा आहे म्हणजे आपण काय करणार साइन थिटाची जी किंमत आहे 7 भागिले 25 त्याचा वर्ग करणार अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या इथे कॉसची किंमत आपल्याला दिलेली नाही. ती किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला काय येणार इथे 7 चा वर्ग 49 आणि 25 चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. या इथे कॉस वर्ग थिटा आपल्याला काढायचा आहे त्यामुळे आपण तो डाव्या बाजूला तसंच ठेवलं आणि हे जे 49 भागिले 625 आहेत ते आपण उजव्या बाजूला नेले. ते धन आहेत उजव्या बाजूला गेल्यावर त्याची वजाबाकी होणार. आता 1 वजा 49 भागिले 625 मग काय येणार बघा कॉस वर्ग थिटा बरोबर छेद समान नाहीये त्यामुळे तिरकस गुणाकार 1 गुणिले 625 वजा 1 गुणिले 49 भागिले 625. आता बघा कॉस वर्ग थिटा बरोबर 625 वजा 49 किती येतं 576 भागिले 625. आता कॉस वर्ग थिटा आलेले आहे आपल्याला काढायची कोणाची किंमत कॉस थिटाची किंमत काढायची म्हणजे आपण काय करणार इथे वर्गमूळ घेणार. तर दोन्ही बाजूंचं आपण काय घेतलं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू. आता कॉस वर्ग थिटाचं वर्गमूळ आलं कॉस थिटा 576 आणि 625 ची वर्गमूळ काढायची. तर सोप्या पद्धतीने वर्गमूळ कशी काढतात याचा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे. तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तर 576 हे कोणाचं वर्गमूळ आहे
तर 24चं वर्गमूळ आहे आणि 625 हे 25चं वर्गमूळ आहे. तर म्हणजे कॉस थिटाची किंमत आली 24/25. तर आपल्याला ज्या प्रश्नामधला पहिला प्रश्न होता कॉस थिटा काढायचा तो आपण काढलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे टॅन थिटा. बघा आपल्याकडे साइन थिटा आहे जे आधी प्रश्नामध्ये दिलेलं होतं आणि आता आपण कॉस थिटा काढलेला आहे. तर आता यावरून आपण टॅन थिटा सहज काढू शकतो. तर टॅन थिटा सूत्र काय आहे? तर टॅन थिटाचं सूत्र आहे टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. तर आपल्याला साइन थिटा काय होतं? तर साइन थिटा होतं 7/25 आणि भागिले कॉस थिटा. कॉस थिटा आपण आता काय काढलं? तर 24/25 या दोघांचा भागाकार आहे. तर 7/25 आणि छेदाला पुन्हा 24/25 आहे. तर ते काय होणार? व्यस्त होणार 25/24 व्यस्त होऊन त्यांचा गुणाकार होणार. या इथे 25/25चा भाग लागला एकाचा आणि उरले किती 7/24. त्यामुळे टॅन थिटा आलं 7/24. अशा पद्धतीने आपण साइन थिटा ही किंमत दिलेली असताना इतर दोन गुणोत्तर सहज काढू शकलो. कशावरून? तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा ही जी सूत्र आपण मगाशी काढलेलं होतं त्यानुसार. आता अजून एक आपण उदाहरण पाहूया. प्रश्न असा आहे टॅन थिटा बरोबर 3/4 हे दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला काढायचं काय आहे? सेक थिटा आणि कॉस थिटा. आता टॅन थिटा हे गुणोत्तर दिलंय. तर यासाठी आपण कुठलं सूत्र वापरणार? तर तेही आपण मगाशीच शिकलेलो. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या इथे बघा कुठल्याही दोन गोष्टीची जर आपल्याला माहिती असेल आपल्याकडे तर आपण तिसरी गोष्ट त्यावरून काढू शकतो. इथे बघा 1 अधिक टॅन थिटा काय आहे? 3/4 त्याचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. 1 अधिक 3/4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 अधिक 9 भागिले 16 बरोबर सेक वर्ग थिटा. 16 अधिक 9 25. 25 भागिले 16 बरोबर सेक वर्ग थिटा. आता आपल्याला काढायचं आहे सेक थिटा. त्यामुळे आपण काय करणार? दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेणार. वर्गमूळ घेतल्यावर काय येईल? सेक थिटा बरोबर वर्गमुळात 25/16. वर्गमुळात 25/16 म्हणजेच 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं वर्गमूळ 4. तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सेक थिटा. आता आपल्याला दुसरं काय काढायचंय? कॉस थिटा. तर त्याचं एक आपण गुणोत्तर बघितलेलं. कॉस थिटा कसं काढतात? तर कॉस थिटा हे सेक थिटाला व्यस्त केल्यानंतर आपल्याला कॉस थिटा मिळतं. कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. सेक थिटा काय आहे? 5/4. आता हा 5/4 छेदाला आहे तो व्यस्त होऊन अंशाला गुणणार. म्हणजे 1 गुणिले 4/5 म्हणजेच आपलं उत्तर येणार 4/5. अशा पद्धतीने आपण 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे सूत्र वापरून या दोन प्रश्नांची उत्तरं काढली. अजून एक तिसरा प्रश्न आपण बघूया. बघा आता आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे कॉट थिटा. ते आहे 40/9 आणि या गुणोत्तरावरून आपल्याला काय काढायचंय? कोसेक थिटा बरोबर किती ते काढायचंय आणि साइन थिटा बरोबर किती ते काढायचंय. तर या इथे आपण कुठलं वापरणार सूत्र? तर
या इथे आपण सूत्र वापरणार जे तिसरं सूत्र आपण बघितलेलं 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. या इथे बघा कॉट थीटा आपल्याला दिलेलं आहे. त्याची किंमत आपण इथे घालणार 40/9 चा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थीटा. 40 चा वर्ग किती 1600 आणि 9 चा वर्ग किती 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. आता इथे काय होणार 1600 अधिक 81 भागिले 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. म्हणजे यांची बेरीज केल्यावर येईल 1681 भागिले 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. आता आपण इथे काय केलेलं प्रत्येक वेळेला वर्गमूळ काढलेला. तर बघा इथे जेव्हा आपण वर्गमूळ काढणार तर कोसेक वर्ग थीटाचं वर्गमूळ येणार कोसेक थीटा आणि इथे जी संख्या आहे आता 1681 ही खूप मोठी संख्या आहे. तर याचे आपल्याला वर्गमूळ पाठ नाहीयेत. जर असेल तर चांगलंच आहे पण जर पाठ नसेल तर काय करणार. तर अशा मोठ्या संख्या ज्या 3 अंकी आणि 4 अंकी संख्यांची वर्गमूळ कशी काढायची याचा देखील व्हिडिओ मी केलेला आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. तर 1681 चं वर्गमूळ येतं 41 आणि 81 चं वर्गमूळ येतं 9. त्यामुळे आपलं कोसेक थीटा आपल्याला मिळालं गुणोत्तर 41/9. आता आपल्याला पुढचं गुणोत्तर काय काढायचं आहे साइन थीटा. तर साइन थीटा आणि कोसेक थीटा यांच्यामध्ये संबंध आहे. काय संबंध आहे तर साइन थीटा बरोबर 1 कोसेक थीटा. म्हणजे कोसेक थीटाला व्यस्त केल्यानंतर आपल्याला साइन थीटा हे गुणोत्तर मिळतं. म्हणजे 1/41/9 म्हणजे साइन थीटा काय येणार 9/41. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला जर सूत्र लक्षात असतील तर आपण ही गणितं सहज करू शकतो. खूप कठीण वाटणारी सूत्र मला वाटतं तुम्हाला आता आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सोपी वाटत असतील आणि तुम्हाला जर अशी नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील त्रिकोणमिती सोप्या पद्धतीने सोडवायची असेल आणि अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया माझ्या त्रिकोणमिती या गुणोत्तराच्या पुढच्या भागात. धन्यवाद.